नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त बुधवारी भव्य पालखी मिरवणूक संपन्न। दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 148व्या पुण्यतिथी निमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने श्रींचा पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला। दिवसभर पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरातून पालखी मिरवणुकीस मोठ्या भक्तिभावाने अपार श्रद्धेने प्रारंभ झाला। प्रारंभी देवस्थानचे पुरोहित मंदार पुजारी यांच्या हस्ते श्रींची आरती झाली। यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन माजी नगराध्यक्ष नगरसेवक महेश शिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले, अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, नागपूरचे उद्योजक राणा सूर्यवंशी या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले। पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदंगाच्या गजर, सुरशाव बँड पथक, दिंडी व स्वामीनामाचा गजर तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद येथून आलेल्या वारकरी दिंड्या, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता। शहरातील चौकाचौकात भाविकांनी रांगोळीच्या पायघड्या व पुष्पवर्षाव, फटाक्यांची आतिषबाजीने पालखी सोहळ्याचे स्वागत केले। या निमित्ताने संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी, गुलाब पुष्पाच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले। फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले। समाधी मठात पालखीचे पूजन भजन होऊन कारंजा चौक मार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली। वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिराप्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त आमदार सचिन कल्याण शेट्टी, नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, माजी आमदार सिद्धाराम हेत्रे आदींसह विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामी भक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते। त्यामुळे अक्कलकोट शहरातील रस्ते गर्दीमुळे फुलून गेले होते। यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश शिंगळे, विश्वस्त महेश गोगी, उज्ज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, प्रदीप झपके, विजय दास, नगरसेवक अविनाश मडिखांबे, महेश शिंदोळे, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, खाजप्पा झंपले, नागनाथ जेवरे, प्रमोद हिंडोळे, राजेश निलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे आदींसह देवस्थानचे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील कर्मचारी, सेवेकरी, शहरातील नागरिक, परगावचे स्वामी भक्त मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। श्री स्वामी समर्थांच्या 148व्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम। श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता अक्कलकोट नगरीत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत। स्वागतोस्तु महेश इंगळे चेअरमन, आत्माराम घाटगे सेक्रेटरी, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट विश्वस्त मंडळ, म.व्य. गोगी, श्रीमती वूक सरदेशमुख, द.सी. हिरेमठ, वीरा दास, सन शिंदे, प्रग झपके, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।